श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 59वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही दयाला. समर्थ माऊली आपल्या मनाला ज्या भगवंत भेटीच्या ध्येयाचा तू पाठपुरावा करतोयस, ज्या भगवंताच्या प्राप्तीसाठी तू साधना करतोयस, हे मना, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी कल्पना नावाची जी शक्ती तू आजपर्यंत आपल्या व्यवहारामध्ये, लौकिक जीवनामध्ये किंबहुना पोट भरण्याच्या विद्येमध्ये वापरत आलेला आहेस, ही कल्पना या भगवंताच्या प्राप्तीसाठी कशी कुचकामी ठरते हे समर्थ माऊली या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत. समर्थांचं म्हणणं असं आहे की कल्पकोटी कल्पना जरी एखाद्या जीवानी केल्या तरी त्याची कधीही भगवंताशी भेट होऊ शकत नाही. कल्पनेच्या आधारानेच मनुष्याची कामना ही त्याच्या जीवनामध्ये विस्तारत असते आणि कल्पनेच्याच डोक्यावर बसलेली ही कामना जोपर्यंत जीवाच्या कर्मामध्ये प्रेरित होते तोपर्यंत भगवंताच्या भेटीचा योग हा त्याच्या जीवनात येत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये भगवंताविषयी अत्यंत आदर आणि प्रीती नाही, त्याच्या जीवनात देखील या भगवंताच्या भेटीचा योग संभवत नाही. समर्थांनी आपल्या मनाला हा जो उपदेश दिला आहे श्रोतेहो, हा तसा बघितला तर गेल्या 3 श्लोकांच्या अनुषंगानेच समर्थांनी पकडलेला धागा आहे. समर्थ आपल्याला गेल्या 3 श्लोकांमध्ये वृत्ती, मन आणि कल्पना या 3 गोष्टींच्या आधाराने एक सूत्र समजवत आहेत. आपण बघितलं की वृत्तीचा पालट हा आपल्या 2 श्लोकांच्या पूर्वीच्या अर्थाचा आपण जो पाठपुरावा करत होतो, यामध्ये वृत्त्यंतर होणं, आपली वृत्ती पालटणं हे परमार्थासाठी अतिशय महत्वाचं आहे. मी जसा आहे तसाच राहून भगवंतानी मला येऊन भेटावं हे अशक्य आहे. श्री महाराज यासाठी फार सुंदर उदाहरण द्यायचंय की एक आई सोहळ्यामध्ये स्वयंपाकाला बसली आहे आणि तिचं पारोसं मूल दरवाजापासून आई आई करून ओरडतंय, पण आई त्याला काही जवळ घेऊ शकत नाही, कारण की ती आई सोहळ्यामध्ये आणि मुलगा आहे पारोशा आहे. अशा वेळेला त्या मुलाचे कोणीतरी कपडे काढून देतं आणि मग तो आईला जाऊन बिलगतो. तसा आम्ही आज सर्व मंडळी भगवंताच्या प्राप्तीसाठी जो प्रयत्न करत आहोत, या भगवंताच्या प्राप्तीमध्ये या वृत्त्यंतराचा भाग हा आमच्या जीवनात तेवढाच महत्वाचा आहे. ही नेमकी मन, वृत्ती आणि कल्पना या 3 गोष्टी या संतांनी कशा बघितल्या असतील बरं? आपण जसे गणितामध्ये काही फॉर्म्युले करतो ना श्रोते हो, की ह्याचं प्रमाण ह्याच्याशी व्यस्त आहे. जसं काळ काम वेगाची गणितं सोडवायचो की जर वेग वाढवला तर आपला काळ कमी होणार आहे, हे जसं आपल्याला त्या गणितात कळतं, तसं माणसाची वृत्ती आणि माणसाच्या मनाची स्थूलता यांचा व्यस्त रेशिओ किंवा व्यस्त प्रमाण आहे. माणसाचं मन जसं जसं सूक्ष्म होत जातं तशी तशी त्याची वृत्ती व्यापक होत जाते आणि तेच माणसाचं मन जर स्थूल होत गेलं तर त्याची वृत्ती ही संकुचित होत जाते. आता याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण आपल्या व्यवहारामध्ये इतक्या व्यग्रतेने या व्यवहारात गुंतलेलो असतो की आपलं मन सतत सैरभैर होत असतं. यामध्ये आपण विचार करत असतो, फायदा तोटा, हे काम ते काम, अशा अनेक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. अशा वेळेला आपल्या मनाला स्थूलता आलेली असते, कारण की ते मन संपूर्णपणे या स्थूल गोष्टींशी निगडीत विचारामध्ये असतं. मग अशा वेळेला त्या मनाच्या अनुषंगाने जर आपण वृत्तीचा विचार केला तर आपली वृत्ती देखील त्यावेळेला फायदा तोट्याच्या अनुषंगानेच विचार करत त्याप्रमाणेच त्याचं निर्माण होत असतं. म्हणजे मन जर सूक्ष्म होत गेलं तर वृत्ती व्यापक होऊ शकते. तेच जर आपण एखाद्या ध्यानाला बसलो, एखाद्या वेळेला जपाला बसलो, मन हळूवारपणे सूक्ष्म करत गेलो की नकळतपणे आपला अत्यंत चांगले विचार, अत्यंत सुंदर चिंतन हृदयामध्ये प्रगटायला सुरुवात होतं. आपल्यालाच आपल्या दोषांची जाणीव व्हायला सुरुवात होते. हे सगळं वृत्त्यंतराचा भाग आहे. म्हणजे मनाचा आणि वृत्तीचा हा एकमेकांशी व्यस्त प्रमाणाचा असलेला हा संबंध हा इथं आपल्याला प्रूव्ह करता येऊ शकतो, सिद्ध करता येऊ शकतो. मग गंमत अशी आहे की हे मन सूक्ष्म कसं ठेवायचं?
मनाची स्थूलता आणि वृत्तीची सूक्ष्मता यांचा जर एकमेकांशी इतका जवळचा संबंध आहे, वृत्त्यंतराशिवाय जर भगवंत भेटत नाही, तर हे मन कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये सूक्ष्मत्वाने कसं आपल्याला ठेवता येऊ शकेल? हे मन जसं एखाद्या पिंजऱ्यामध्ये काही पक्षी आपण ठेवावेत आणि पिंजऱ्याचा दरवाजा उघडतात जसे ते पक्षी सैरभैर उडून जातात, त्याप्रमाणे हे मन नावाचं पाखरू आपल्या घरट्यामधून कल्पनेच्या अनुषंगाने उडत असतं. बघा, आपण बघतो ना, बऱ्याचदा घरात काही काम नसतं, शांतपणे बसलेलो असतो. तसं बघितलं तर अतिशय उत्तम जप करता येण्याची वेळ असते, पण काही नाही, वेळ कसा जातो कळतच नाही. मनाचं अधिराज्य चालू होतं. मन आपल्याला भूतकाळामध्ये नेतं, कल्पनेच्या अनुषंगाने भूतकाळात झालेल्या घटनांचा आढावा घेतं, त्याच घटनांच्या अनुषंगाने मन भविष्यकाळात नेतं. ही कल्पना नावाची शक्ती या मनाला वेगवेगळ्या प्रकाराने खतपाणी घालत असते. म्हणजे मनाची स्थूलता ही कल्पना नावाच्या गोष्टीने खतपाणीच्या रूपाने वाढीला लागत असते. मग जर मनाला सूक्ष्म करायचं असेल तर या कल्पना नावाच्या शक्तीचे पंख छाटले पाहिजेत. हे या 3 गोष्टींचा संबंध आहे. कल्पना जशी जशी शून्य होत जाते तसं तसं मन सूक्ष्म होतं. जसं जसं मन सूक्ष्म होतं तशी तशी आपली वृत्ती व्यापक होते. आणि संत हे मुळावरती औषध देणारे राजवैद्य आहेत. त्यांना माहिती आहे की मनुष्याची कल्पना ही त्याच्या मनाला कधीच सूक्ष्मत्व देणार नाही. आणि त्यामुळं समर्थ माऊली आपल्याला इथं सांगते की अरे बाळा, ज्या रामाच्या भेटीसाठी म्हणून तू निघालायस, त्यासाठी तुला काय करायचंय? मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. अरे तू कल्पकोटी जरी कल्पना केल्या त्या भगवंताच्या, तरी ही कल्पना हे मना तुला त्या भगवंतापर्यंत पोहोचू देणार नाही. त्यामुळं हा पहिला टप्पा की वृत्ती परिवर्तनासाठी माझी कल्पना थांबली पाहिजे. दुसरी गोष्ट श्रोते हो असं आहे की मी एकदा आपल्याला म्हटलं होतं की दिवसात आपण आपला सगळ्यात जास्त वेळ कोणाशी बोलण्यामध्ये घालवतो? याचा जर विचार केला तर याचं खरं उत्तर, आपण आपल्याशी बोलण्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ वाया घालवत असतो. आपण आपल्याशी बोलतो म्हणजे काय करत असतो? आपल्या अंतरंगामध्ये आपलंच मन आपल्याला कल्पनेच्या अनुषंगाने आपल्याशी बोलत असतं. कल्पनेच्या अनुषंगाने जे बोलणाऱ्या मनाची आपल्याला सवय झालेली आहे, जेव्हा आपण परमार्थात उतरतो, कुठल्या तरी एखाद्या सत्पुरुषाच्या चरणी जातो, तो सत्पुरुष आपल्याला आत्मारामाचं रूप समजायला प्रयत्न करायला लागतो, तेव्हा आपलं मन ज्याप्रमाणे व्यवहारात कल्पना करावी तशीच आपण आपली कल्पना शक्ती परमार्थामध्ये लावतो. मग ब्रह्म कसं असेल? निळं असेल का काळं असेल का पांढरं असेल? ब्रह्माला कल्पना नावाच्या शक्तीने आपण आपल्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. अहो, जिथं जया वर्णिता शीणली वेदवाणी, असं समर्थांनी त्या रामाच्या रूपाचं वर्णन केलेलं आहे की ज्याचं वर्णन करता करता वेदवाणी देखील शिणली. ह्या वेदवाणीच्याच आधाराने, तिच्याच शब्दांच्या अनुषंगानेच कल्पना देखील कार्य करते ना. कल्पना देखील शब्दांच्याच आधाराने काम करते ना. आपण आपल्याशी बोलतो म्हणजे शब्दांचा संवादच घडत असतो ना. मग कल्पना ही देखील जर शब्दाच्या सामर्थ्याने चालते, आणि जिथं वेदवाणी देखील त्या भगवंताच्या रूपाला ओळखू शकली नाही, तिथं कल्पना या तुटक्या मुटक्या शब्दांच्या अनुषंगाने भगवंताला, त्या ब्रह्माला कसं बरं जाणू शकेल? आणि त्यामुळे संतांचं दुसरं महत्वाचा टप्पा सांगण्याचा हाच की कल्पना नावाची शक्ती भगवंतापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. पोट भरायच्या विद्येमध्ये कल्पना ही शक्ती मनुष्याला आवश्यक आहे, कारण की कल्पनेतूनच मनुष्य ही अधिराज्य, ही एवढी मोठी सुंदर साम्राज्य ही उभी करू शकतो. पण भगवंताच्या घरी जशी नाथांच्या घरची उलटी गंगा, त्याप्रमाणे परमार्थामध्ये हीच कल्पना शक्ती मुळात आपल्या आड येते. आणि त्यामुळे मला वारंवार ब्रह्मानंद महाराजांचं हे वाक्य आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं की पहिल्याच भेटी श्री महाराजांच्या चरणी जाताच ते म्हणतायत की महाराज, आपण माझी विद्वत्ता, आपण माझी बुद्धिमत्ता हे सगळं काढून घेतलं म्हणा तर मी माझं डोकं उचलतो. मनुष्याच्या या कल्पनेलाच एक प्रकारे ब्रह्मानंदांनी आव्हान दिलं आणि आपल्या जीवनातून ही कल्पना शक्तीचं समूळ उच्चाटन करून टाकलं. बघा,
श्रोते हो, ही कल्पना नावाची शक्ती कशी बरं आपल्या आयुष्यातून आपल्याला संपवता येऊ शकेल? निदान परमार्थाच्या क्षेत्रामध्ये, निदान आपल्या जीवनाच्या ध्येयाच्या अनुषंगाने. कारण की या कल्पनेच्या अनुषंगानेच कामना देखील आपल्या जीवनामध्ये उडत असते. जसा एखादा पक्षी आपल्या चोचीमध्ये काहीतरी अन्न घेऊन यावा, त्याप्रमाणे हा कल्पना नावाचा पक्षी जसा घरट्यातून उडतो, तसा त्याच्या चोचीमध्ये तो कामना नावाचं खाद्य घेऊन फिरत असतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये समर्थ म्हणतात की कामना आहे, त्याचं तर कामच संपलं. कारण की तो संपूर्णपणे मायेच्या क्षेत्रामध्ये आला आणि मग या मायेच्या क्षेत्रातून भगवंतापर्यंत जाण्याचे सर्व मार्ग त्याचे बंद होतात. आपण खूपदा प्रयत्न करतो. अनेक मला मंडळी भेटतात, तेव्हा आमची चर्चा होते, तेव्हा ते म्हणतात की आम्हाला सगळं पटतं, श्री महाराजांच्या प्रवचनाचं प्रत्येक पुस्तकातलं पान आम्हाला अत्यंत मुखोद्गत झालंय, पण काय करावं? ते जेव्हा वेळ येते तेव्हाच ते कुठं विसरून जातो, आम्हाला कळत नाही. कल्पना नावाचा हा एक चिवट रोग, हा असाच प्रकारच्या अखत्यारीमध्ये येणारा रोग आहे. मनुष्याने कल्पना ही कितीही मुळासकट उपटून टाकायचा प्रयत्न केला तरी त्यासाठी देखील जो विचार करावा लागतो तो देखील कल्पनेच्याच अधीन येतो. मग ही कल्पना नावाची शक्ती घालवायची कशी? यावरती दासबोधामध्ये समर्थांनी अतिशय सुंदर उपाय सांगितलेला आहे. समर्थ माऊली म्हणते की कल्पना नावाची शक्ती जर परमार्थामध्ये आपल्याला बंद करायची असेल तर एकच करावं, सद्गुरु वचनी दृढ विश्वास, अनन्य भावे शरण, या नाव सच्छिष्य. आपल्याला जर कल्पना नावाची शक्ती समूळ आपल्या जीवनातून काढून टाकायची असेल तर सद्गुरूंच्या वचनावरती दृढ विश्वास, अत्यंत निष्ठा, त्याच्यामध्ये काकणभर देखील संशयाला जागा नाही. किंबहुना ते म्हणतात म्हणजे हे ब्रह्म रेखा आहे, हे ब्रह्म वाक्य आहे, अशा अनुषंगाने जीवनात उतरवण्याची विश्वासाची जी पद्धत आहे, जी निष्ठा आहे, यामध्ये मनुष्याची कल्पना नावाची शक्ती संपूर्णपणे लयाला जाऊ शकते. साधं उदाहरण सांगतो की सरकारी ऑफिसर्स असतात बघा, आपण एखाद्या सरकारी खात्यात जावं आणि मग तिथे एखाद्या क्लार्कला आपण जर खूप प्रश्न विचारले, 10 प्रश्न विचारले, 11 प्रश्न विचारले, तर तो 11व्या प्रश्नाला काय म्हणतो आपल्याला वैतागून, तुम्ही आम्हाला काही ते विचारू नका, तुम्हाला जे काय विचारायचं ते वरच्या साहेबांना विचारा, आम्हाला काय आमचं काम करू द्या बरं, असं म्हणून तो जसा आपल्याला झिडकारतो ना श्रोते, त्याप्रमाणे जर तेच कारण, त्याच पद्धतीचा उपयोग जर आपण आपल्या जीवनात आणला आणि जेव्हा आपल्याला मन हे सतवायला लागतं कल्पनेच्या अनुषंगाने की असं कर, अरे हे बरोबर सांगतायत का, महाराज असं कसं म्हणतायत, महाराजांच्या या वाक्याचा अर्थ वेगळाच आहे, जेव्हा ही कल्पना आपल्याला अशा पद्धतीने सतावायला लागते तेव्हा या कल्पनेला खडसावून सांगावं की ते तुम्ही आम्हाला काही विचारू नका, ज्यांनी लिहिलंय त्यांना विचारा, सद्गुरूंनी लिहिले ना त्यांना ते माहिती आहे, तुम्ही त्यांना जाऊन विचारा. असं म्हणून सतत आपण आपल्या मनाला जर ढकललं, मागं ढकलत राहिलो तर अशा वेळेला एक पद्धत अशी येते की अरे हा मनुष्य आपल्याला काही दाद लागू देत नाही, याच्या साहेबालाच आपल्याला भेटायला पाहिजे, असं म्हणून जसं आपण त्या सरकारी अधिकाऱ्याच्या खोलीपासून बाहेर पडतो तसं हे मन एकदा का आपण सद्गुरू वचनांना दृढ विश्वासाने धरलं आणि मग कुठलीही गोष्ट येऊ दे, परिस्थिती कशी येऊ दे, असं का झालं, तसं का झालं, मला काही कळत नाही, माझ्या महाराज माझ्या आयुष्याचे स्वामी आहेत आणि ते जे करतायत ते योग्य आहे, तुम्हाला जर काही अडचण असेल तुम्ही माझ्या महाराजांना विचारा, अशा पद्धतीने आपण आपल्या मनाला जर सारखं सांगत राहिलो तर एका टप्प्यावर हे मन हार मानतं. त्याला कळतं की आता हे कल्पनेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि यातूनच साधकाला या शून्याला भेदण्याचा मार्ग मिळू शकतो. आणि त्यामुळं कल्पनेनीच छेदायचं असेल तर एकच करावं, सद्गुरु वचनी दृढ विश्वास, अनन्य भावे शरण, या नाव सच्छिष्य. ज्या कुठल्या सत्पुरुषाच्या चरणी आपण आहात, आपण ज्याचे अनुग्रहित आहात, त्यांनी दिलेल्या साधनावर, त्यांनी सांगितलेल्या वचनांवर दृढ विश्वास, अगदी प्राणापलीकडे विश्वास ठेवा. यामध्येच आपल्या जन्माचं कल्याण सामावलेलं आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.